तुम्हारे सट्टू जैसे क्लर्कों के मुंह पे तुम थूकती भी नहीं है। तू करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में। बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी चेतराम मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल तर नीट मध्ये तर स्कॅम झाला। आता हा स्कॅम जो आहे तर तो सीईटी मध्ये झालेला आहे का? तर माझं असं मत आहे, काही विद्यार्थ्यांच्या जे गुणांक आलेले आहेत, जे पर्सेंटाईल आलेले आहेत त्यांना, त्याच्यावरून कारण काय होतंय मित्रांनो की काही विद्यार्थ्यांचे त्यांचा जो 12वीतला परफॉर्मन्स असेल किंवा त्यांचं जे मार्क्स असेल, बाकीची त्यांची ओव्हरऑल जी जर्नी असेल ती एकदम चांगली होती किंवा बऱ्यापैकी होती, ॲव्हरेज होती। तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 9%, 6%, 5% असे आलेला आहे। इव्हन 1% वाला विद्यार्थी सुद्धा आपल्या काउन्सिलिंगला जॉईन झालेला आहे। तर मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की भैया आम्ही रिचेक करू शकतो का? काहींचं म्हणणं आलं की सीईटी सेलला ईमेल करून वापस रिचेक करावं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आहेत। पण मग अशा विद्यार्थ्यांच्या ऍग्रीकल्चरला नंबर लागेल का? तर मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर कॉलेज मिळतं, पण मित्रांनो काही त्याच्यासाठी काही गोष्टी त्यांना कराव्या लागतात। तर त्या कुठल्या कुठल्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क जे आहेत तर ते वाढवू शकता, त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला देतो। सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो की तुमचे मार्क जे आहेत तर ते कसे वाढू शकतात। सगळ्यात आपल्या हातचा विषय आहे तो म्हणजे 7/12चा। 7/12 आजकाल महाराष्ट्रामध्ये सगळ्यांकडेच असतो, 90% लोकांकडे 7/12 मिळतो। पण ज्यांच्याकडे 7/12 नाही त्यांना भूमिहीन प्रमाणपत्र सुद्धा मिळतं, भूमिहीन शेतमजूरचं। ओके, तर हे प्रमाणपत्र तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। 7/12 जो आहे तर तो मागच्या 3 महिन्यातला असावा, जेव्हापासून ऍडमिशन चालू होती तेव्हापासून। त्यानंतर मित्रांनो, जे लँडलेस सर्टिफिकेट आहे, शेतमजूरचा दाखला आहे, तर ते तहसीलचा असावं। या संदर्भात मित्रांनो, हे दोन्ही जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 12 मार्क जे आहेत तर ते सहज मिळून जातात। त्यानंतर मित्रांनो, एनसीसीचं बी आणि सी चं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला 2 मार्क जे आहेत तर ते देऊन जातं। म्हणजे जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला 60% असेल तर एनसीसीचं असेल तर तुमचे होणार मित्रांनो 62%। ओके, आणि जर 7/12 असेल तर ते 70 आणि ते 72% तुमचे 7/12 असेल तर होऊन जातात। त्यानंतर मित्रांनो, स्पोर्ट्स मध्ये जर तुम्ही भाग घेतलेला असेल, तुम्ही जिल्हा लेवलवर खेळला असाल, तुम्ही स्टेट लेवलवर खेळला असाल, नॅशनल लेवल सुद्धा असेल तुमचं, तर अशा वेळेस सुद्धा मित्रांनो तुम्हाला 2% जे आहेत तर ते मिळून जातात। त्याच्यामुळे जे खेळाडू विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांचं स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र आहे त्याच्यावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची सही पाहिजे। हे बारीक बारीक गोष्टी असतात मित्रांनो, त्याच्यामुळे काहींचं असोसिएशनचं असतं पण ते असोसिएशनचं चालत नाही। मित्रांनो, तुम्ही वादविवाद स्पर्धा असेल, आपण ज्याला डिबेट कॉम्पिटिशन म्हणतो, त्यानंतर निबंध स्पर्धा असेल, यासारख्या स्पर्धांमध्ये चांगल्या लेवलवर जर जो आहे तर तो पार्टिसिपेट केला असेल, तुमच्याकडे चांगलं त्याचं प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता मित्रांनो। त्याचे 2% जे आहेत तर ते तुम्हाला मिळून जातील। ज्या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत तर ते एमसीआर मध्ये काम करतात, एमसीआर बॉडी असते स्टेट लेवलवर काम करणारी, यांच्या पालकांना मित्रांनो 3 पॉईंट जे आहेत तर ते मिळतात। हे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट जे आहेत तर ते मिळून जातात। त्याच्यामुळे एक्स्ट्रा पॉईंट घेतल्याशिवाय कोणी घरी जायचं नाहीये। आणि मित्रांनो, राहिला प्रश्न की जसं की 12वीत तुम्ही कोणते सब्जेक्ट घेतलेले होते त्याच्यावर, तर जर तुम्ही क्रॉप सायन्स घेतलेला असेल मित्रांनो तर त्याचे तुम्हाला 10 पॉईंट मिळतात। पण मित्रांनो लक्षात घ्या की क्रॉप सायन्स म्हणजे की क्रॉप सायन्स असं नाव पाहिजे, जर त्याचा कोड असतो सब्जेक्टचा B4। ओके, हा कोड टाकताना खूप कॅफेवाले चुकून जातात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे क्रॉप सायन्सचे मार्क मिळत नाही। कॅफेवाले मुख्यत्वे नवीन असतात, त्यांना फॉर्म भरता येत नाही, त्याच्यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांच्या हक्काचे मार्क जे आहेत तर ते गमून बसतात। काही लोक जे आहेत तर ते फक्त तुम्हाला पैशासाठी जे आहेत तर ते गायडन्स करायच्या नावावर काहीही सांगतात। त्याच्यामुळे ह्या ज्या चुका आहेत तुमच्या छोट्या छोट्या, जसं की तुमचं PAP सर्टिफिकेट असेल तर ते विद्यार्थ्याच्या नावावर पाहिजे, पालकाच्या नावावर नको। त्यानंतर 7/12 जो असला तर तो तुमच्या वडिलाच्या नावावर चालतो, तुमच्या आजोबाच्या नावावर चालतो, आजीच्या नावावर चालतो, आईच्या नावावर चालतो, काकाच्या नावावर नको। या सुद्धा गोष्टी ज्या आहेत तर त्या छोट्या छोट्या गोष्टी ते सांगणं विसरून जातात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान जे आहे तर ते होतं। त्यानंतर मित्रांनो, हॉर्टिकल्चरचे सुद्धा मार्क मिळतात, डेअरी सायन्सचे सुद्धा मिळतात मित्रांनो। क्रॉप प्रोडक्शन नावाचा एक सब्जेक्ट असतो, त्याचे सुद्धा मार्क मिळतात। एक ऍग्री सायन्स अँड ऍग्री टेक म्हणून सुद्धा असतो, तर त्याचे सुद्धा मार्क्स मिळतात। त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तर तो 75 आहे मित्रांनो। अशा प्रकारे वेगवेगळ्या जे मार्क्स आहेत तर ते तुम्हाला मिळून जातात। या ठिकाणी तुम्हाला लिस्ट जी आहे तर ती दिलेली आहे। तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमचा फिशरी सब्जेक्ट होता आणि त्याचा आम्हाला मार्क मिळेल का? तर त्याचे मिळत नाही ऍग्रीकल्चरला, तर त्याचे तुम्हाला फिशरीला मार्क जे आहे तर ते मिळून जातील, फिशरी सायन्सचे। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आणि मग आता एवढं सगळं तुम्हाला पॉइंट्स भेटले, सगळ्या गोष्टी झाल्या तर तुमचा पुढे नंबर लागेल का? ओके,
एवढं पण झालं मित्रांनो, तरी लागायचे चान्सेस वाढवण्यासाठी अजून काय करायचं मित्रांनो, एजी सर्टिफिकेट असतं. एजी सर्टिफिकेटला तुम्ही इथं या ठिकाणी बघाल तर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये रिझर्वेशन असतं. ओके, काही लोक जे आहेत तर ते कन्फ्यूज होऊन जातात. ओके, मग ते काय करतात की जे 6% तुम्हाला रिझर्वेशन आहे तेच तुम्हाला पॉईंट मध्ये सांगून देतील की बाबा 6 पॉईंट जे आहेत तर ते याच्या भेटतात आणि विद्यार्थ्यांना चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड करतात. त्याचे 6 पॉईंट मिळत नाही, त्याचं 6% रिझर्वेशन असतं. जसं तुमचं कास्टचं रिझर्वेशन असतं तसं एजी सर्टिफिकेटचं तुम्हाला 6% रिझर्वेशन असतं. त्यानंतर महिलांना 30% आरक्षण असतं. त्यानंतर मित्रांनो, जे कॅन्डिडेट जे आहेत तर ते ओएस आहेत, म्हणजे दुसऱ्या राज्यातले आहेत, अदर स्टेट मधले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना मित्रांनो 2% रिझर्वेशन असतं. जे अनाथ मुलं आहेत त्यांना 1% रिझर्वेशन असतं. मित्रांनो, तुमचं ईडब्ल्यूएस आहे समजून घ्या आता, तर त्याचा 10% रिझर्वेशन आहे. आणि ईबीसी कॅटेगरी आहे त्याचं सुद्धा 10% रिझर्वेशन आहे. नव्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यभर चिघळलेला आहे. अशा वेळेस मराठ्यांना जे 10% रिझर्वेशन लागू केलेलं आहे सरकारनं, ते सुद्धा रिझर्वेशन जे आहे तर ते अपडेट होऊन या ऍडमिशन प्रोसेसच्या सॉफ्ट कॉपीमध्ये आलेलं तुम्हाला दिसेल. त्याची सॉफ्ट कॉपी आमच्याकडे आलेली आहे, अजून ती वेबसाईट वगैरे आलेली नाहीये. बट ती सॉफ्ट कॉपी जी आहे तर ती कसे काय, काही नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा ऍड झालेले आहेत, काही खूप सगळे प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा ऍड झालेले आहेत. खूप नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नेक्स्ट ऍडमिशन प्रोसेसमध्ये येणाऱ्या 5-7 दिवसात ज्या आहेत तर त्या प्रिंटिंगला पडून ऍडमिशन प्रोसेस वगैरे सगळी जी आहे तर ती चालू होऊन जाईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, तुमच्या कास्ट वाईज सुद्धा रिझर्वेशन आहे. मग ते वेगवेगळ्या कास्टना वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला तुमच्या कास्ट रिझर्वेशन जे आहे तर ते माहिती असेल. मित्रांनो, फ्रीडम फायटर जर असेल तुमचे आजोबा वगैरे कोणी, तर त्यांच्या पाल्याला जे आहे तर ते 2% रिझर्वेशन आहे. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे असेल तर त्यांच्यासाठी 5% रिझर्वेशन आहे. मित्रांनो, ज्यांचे वडील आर्मीमध्ये होते त्यांना पॉइंट्स मिळत नाही, त्यांना 2% रिझर्वेशन असतं. ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, पीएपी असतं, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, म्हणजे तुमची जमीन जी आहे तर ती गेलेली असेल, एखाद्या धरणात गेलेली असेल किंवा समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये गेलेले असेल, त्याचं किंवा किल्लारी भूकंपावाल्यांना सुद्धा मिळालेलं होतं. याचे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून असतं, तर ते तुम्ही घ्यायचं आहे. त्याचं तुम्हाला मित्रांनो भेटून जाईल 4% रिझर्वेशन. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे रिझर्वेशन जे आहे तर ते मिळतं. मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं असतं की कमी पॉईंट्सवर जर तुम्हाला ऍग्रिकल्चर कॉलेज पाहिजे असेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमचे प्रेफरन्स जे आहे तर ते व्यवस्थित टाकावं लागतात. मग त्यासाठी एम कोटा यू कोटा वाईज ऍडजस्ट करून त्याला सगळं फिल्टर वगैरे करावं लागतं. सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी असतात. तुमचे पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरीचा लागलेला कट ऑफ, या सगळ्या गोष्टींना एक नजर त्याच्यावर ठेवून तुम्हाला एका प्रत्येक विद्यार्थ्याचे वेगवेगळे प्रेफरन्स टाकावं लागतात. यासाठीच आपली काउन्सिलिंग असते. तुमच्या फॉर्ममध्ये काय असतं की एकदा प्रेफरन्स टाकल्यावर तुम्ही अगदी शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला चेंज नाही करतात. त्याच्यामुळे तुमचे प्रेफरन्स टाकताना तुम्ही व्यवस्थित कॅफेवाल्याकडून टाकून घ्यायला पाहिजे. माझी काउन्सिलिंग घ्या अगर नका घेऊ, पण तुमचे प्रेफरन्स जे आहे तर ते तुमच्या हातानं किंवा तुमचं जसं सांगितलं तसं त्या कॅफेवाल्याकडून टाकून घ्या, जेणेकरून तुमच्या या थोड्या पैशासाठी किंवा थोड्या हलगर्जीपणासाठी किंवा त्या कॅफेवाल्याच्या चुकीमुळे तुमचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं. असे खूप सगळे विद्यार्थी जे आहेत तर तुम्ही पाहिलेले आहे. मागच्या वेळेस त्यांनी काउन्सिलिंग नव्हती घेतली, यावेळेस आपले काउन्सिलिंगमध्ये सुद्धा जॉईन झालेले. त्यांच्या थोड्या गोष्टी, थोड्या सर्टिफिकेटचा थोड्या प्रॉब्लेममुळे त्यांचे ऍडमिशन जे आहे तर ते रिजेक्ट केलेले आहेत. ओके, तर त्या चुकी बारकावी तुम्हाला माहिती नसतात. त्याच्यामुळे चांगलं कॉलेज हाताळता तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यावर गमून बसता. मित्रांनो, अशा आहेत या गोष्टी, तर त्या तुम्हाला एकदा लक्षात घ्यायच्या. त्यासाठी आपले काउन्सिलिंगचे प्लॅन आहेत. काउन्सिलिंगचे प्लॅन मित्रांनो 699 मध्ये मी अगदी ऍडमिशन सुरुवात होईपासून तर संपेपर्यंत गाईड करतो. त्यानंतर 999 मध्ये हे गायडन्स असतोच आपलं, प्लस मी तुमचा फॉर्म सुद्धा भरून देतो. आणि 1499 मध्ये माझे कोर्सेस जे आहे प्लस ह्या 2 गोष्टी त्या तुम्हाला बघायला मिळेल. अशी ही आहे मित्रांनो काउन्सिलिंग आपली. तर तुम्ही जॉईन होत असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. कोणालाही बळजबरी नाहीये. खूप चांगला प्रतिसाद आहे. कोणाचं म्हणणं असेल की पैशासाठी करतो वगैरे, मित्रांनो फुकट मी करणार नाहीये. तुम्ही पण कुठं कॉलेजला जाता तर फुकट ऍडमिशन घेत नाही. त्याच्यामुळं माझं मी जे 6 वर्षाचा अनुभव आहे, 2 पैसे मला पण कमवायचे आहे. पण मित्रांनो, कॉलेजकडून कमिशन घेऊन त्यांना पोरं दिल्यापेक्षा इकडंच पोरांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना चांगलं कॉलेज भेटून देणं, याच्यातून मी 2 पैसे घेतो. मुलांची टक्केवारी जी आहे तर ती कॉलेजवाल्यांकडून घेत नाही, बाकीच्या काउन्सिलर सारखं. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट जी आहे तर ती लक्षात घ्या. निवडताना प्रामाणिकपणा जो आहे तर तो मी जे काय साक्षमोक्ष तुमच्या समोर मांडते ती गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला कळली पाहिजे. तुमच्या छोट्या गोष्टीवरून तुमचं ऍडमिशन जे आहे तर ते हुकलं नाही पाहिजे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपली काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 70 38 89 31 78 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. मित्रांनो,
तुम्हाला अगदी 2-3% वाले सुद्धा विद्यार्थी जे आहेत तर ते ऍडमिशन प्रोसेस मध्ये लास्ट इयरला जॉईन झालेले दिसतील. 40, 50, 13, 12 या सगळ्या पर्सेंटाईलवाले विद्यार्थी जे आहेत तर ते जॉईन झालेले दिसतील. त्यामुळे काही काळजी करू नका, ऍडमिशन होतं बट कॉलेज व्हॅरी करतं आणि तुमचं कॉलेज कोणतं मिळणार हे तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा तुमच्या प्रेफरन्सवर ठरतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.